नमस्कार मंडळी. 7 मजली हास्याचा मनोहरी बंगला बांधायला आली आहे. तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. मंडळी, बायकांना गप्पा मारायला कोणतंही निमित्त पुरेसं असतं. हा अनुभव दाखवायला आपल्या समोर येत आहेत खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत, जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव, आणि कॉमेडीचे अलग फंडे ईशा डे. अगं चालना का लवकर चालना. आले आले. अरे त्या बारशाला जायला आधीच उशीर झालेला आहे. अख्ख्या जगाला ओरडून सांगा बारशाला चाललो आपण. दादा, हा ते वास्कर कुठे राहतात माहितीये का? अच्छा, वास्कर. हा हे बघा, ते मंदिरवाले वास्कर का? हा? ते मंदिरवाले वास्कर आहेत ना. हे बघा, तुम्ही इथून अशा सरळ गेला ना, इथून अशा डाव्या बाजूला गेलात ना सरळ, डांबरी रस्ता आहे तो सोडायचा नाही तेवढा. हा. तिथं तुम्हाला ना एक बँडचं दुकान दिसन, बँडवाल्याचं. हा. हा, त्याच्या बाजूला आहे ना मोनल जनरल स्टोर आहे ना. हा. हा, तिथून पुढे डांबरी रस्ता लागतो. हा. खडबुडी रस्ता आहे सगळा. तुम्ही चालल्या जा तिथून पुढे. असं सरळ. रस्ता सोडू नका तेवढा. चालतंय. हा, हा, चला, बाबा, येते. ते तुम्ही ते वास्कर म्हणजे ते पिशीवाले वास्कर का साधेवाले वास्कर? पुढे कोणाकडे चालले तुम्ही? पिशीवाले वास्कर म्हणजे? हो, ते पिशीवाले वास्कर मी आहेत ना, त्यांच्यातल्या एका माणसाला पत्ते पिसायचा नाद आहे. बाई. म्हणून त्यांना आम्ही पिशीवाले वास्कर बोलितो. पिशीवाले म्हणून नाही नाही ते नाही ते नाही. आमचे साधे वास्कर आहेत. मला वाटतं ते पिशीवाले मंदिनानी ना, मंदिनानी त्यांच्याकडे चालले. बरं बरं, चाल जा आपण. ताई ताई सरळ जा. ताई, सरळ जा, सरळ जा. सरळ जा. अरे मी सांगतोय ना, नाही सांगतोय ना मी. सांगा तुमचं घडो पुढं, मला काय. तुम्ही आहे ना सरळ जा. हा. तुम्हाला मंदिराच्या घंटा ऐकू येईल. हा. मग आहे ना तुम्ही वास्कर असा आवाज द्या. मंदिराकडं. हा, तिथे लगेच करगोट्यात चड्डी अडकवलेले 4-5 पोरं येतील. बाई. हा हा, ते सांगतील बुवा तुम्हाला. अच्छा, पोरं घेऊन जातील. हा. चालतंय. खरं तर पहिली ते भोंगे हिंडायची पोरं, नागीच फिरायची. पण काय झालं, ते देवळातलं ते आले ना, तिथं कसे डोंगळे साचित्यात ना, मग त्यातलं एक डोंगळा एका पोराला नको त्या ठिकाणी डसला. एवढा लोक पाड आलं त्याला. तेव्हा बाकीच्या पोरांची टराकली ना, आता चड्ड्या घालून हिंडी त्यात. चड्डा नाही घालणार. चालेल. तर त्या पोरं सांगतील तुम्हाला त्यांचं घर. चालेल, पोरं टोरं घेऊन हा, जातील. आम्हाला बारशाला जायचे. हा, खरं तर आम्ही सोडलं असतं तुम्हाला, पण जरा नाही, बारशाला नाही, नाही. मग जायचं. आपण लांबचा प्रवास झालाय ना. हा. बघते मी, शोधते, सापडन. बर. सापडन. ताई, लांबचा प्रवास म्हणजे कुठं आल्या तुम्ही? शिराळ्यावरून. शिराळा म्हणजे ते तो बाजार भरतो, जात पाटा वरवंटा मिळतो तो शिराळा. तेच माहिती का तुम्हाला? बया, ओ, सुमनच्या गावी येता येत. आत्या, आत्या, आहो, बया. अहो, माझी मावस बहिणीचं गाव येते. बया, गावची माणसं भेटली की लय भारी. मग, अहो, माझी बहीण आहे ना, तिथं शिराळ्यात दिली त्यांना. बसा तुम्ही जरा वेळ इथं. हाय, गावची माणसं भेटली ना, भीती वाटते. आपल्याला काय चांगली पण आहे, लांबचा प्रवास झालाय ना. पाणी पाणी दे. हा हा, पाणी. अहो, मावस बहीण नाही का माही सुमन? अरे कोण सुमन? अहो, सुमन नाही का माही पाठ राखीन म्हणून आलती. पाठ राखीन करवली म्हणून आलती माया बरोबर. अहो, ती नाही का मा गाऊन घातला होता, तर तुम्ही मागून गचकन मिठी मारली तिला. काही नको बोलू ना तू. नको ना. नाही नाही, ओ ताई, अहो हे आताशे नाहीत, ते चुकून झालं त्यांच्याकडनं. काय झालं, उशिरा लग्न झालं ना यांचं. नको ना, नको ना. कशाला सांगतो तू? यांना मोकार घाई. बया, पाहुणे रावळे चिडवायचे माहितीये का, यांना नाही निघायचा दम. एक दिवस माझ्या बहिणीने गाऊन घातला होता, करवली म्हणून आलती ना, गाऊन घातला, मापाचा अंदाज नाही, नवीन लग्न झालं माहित, आणि मारली गचकन मिठी. घाबरली म्हणजे 1.5 दिवसात पळून गेली माझी बहीण. निघून गेली. मग काय निघून गेली. बया, आता आली ना, तुम्हाला ना तिचा अंदाजच येत नाही. यांना बघून घाबरीती का लाजिती. भाऊजी पण लाजतायत बघ. ते नाही, चुकून झालं ते. हा. अरे नको ना, काही बाई सांगू तू. काय बाई काय गाऊन घातला इथपर्यंत ठीक होतं, गचकन मिठी मारली हे कायला सांगते? नव्हती मारली का मिठी? आता माझी बहीण बोंबलत फिरते गावात, जिज्जू जिज्जू आले, मिट्टीवाले जिज्जू, मिट्टीवाले जिज्जू. लाजतायत बघा, भाऊजी कसं लाजतायत बघा. लाजत काय झाली आधी घरवाली. ताई, तुम्ही पण नाव काय म्हणलं बहिणीचं? सुमन आहे, सुमन. सुमन, शिराळ्यातच दिली. ती RCCचं घर आहे ती का? शिराळ्यातली म्हणजे
ओळखीत्यात ते तिला ओळखीत्यात. ती तुमची मावस बहीण आहे? नाही, सख्खी मावस बहीण आहे. सुमन. नमा सगळ्यांचेच घर RCCचे असतात, कोणी झोपड्यात नाही राहत. नाही बाय, कधी थांबता का? कुठं काय थांबा कसं? तिथं, उभ्या राहा. कोण कसं भेटेल काय सांगता येत नाही. नाही बघा सांगता कशी ओळख निघाली आता. खरंय. सुमन म्हणजे बया बया आमच्या चांगलंय. शिराळ्याची. नाही चांगले. कधी भेटली तर सांगा, तुम्ही बहीण भेटली होती म्हणून. हा, हा? चला हा. येतो आम्ही, आम्हाला दर्शन. सुमन बद्दल माहिती का? जायचंय ना आपल्याला. ऐकलंय का सुमन बद्दल? ऐकलं नाही म्हणजे कळलंय तिच्याबद्दल, पण नेमकं तेच आहे का ते माहित नाही. तुम्हाला माहिती आहे का काय ते झालं? एका गावचे माहित नसणार का आम्हाला? काय झालंय? तिच्या नवऱ्याचं 6 महिने झाले बाहेर लपडय. परवा रंगे हात पकडलं लॉज मध्ये. ए नमा नमा नमा, अरे 2 महिने झाले त्या सुमनच्या नवऱ्याच्या पाय प्लास्टर मध्ये. त्याला खोलीच्या बाहेर पडता येत नाही. तो काय लंगडी खेळत खेळत लपड करणार आहे काय का? कुठला ऍक्सिडेंट काय नाही. चांगला मोठा कॉन्ट्रॅक्टर आहे. ती रस्त्याची कामं घेतो, गटरीची कामं घेतो आणि गटरीची कामं करतो ताई. नाही 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 कॉन्ट्रॅक्टर नाहीये. हा नाही नाही बाया. नाही नाही, ही तुम्ही जी सुमन बोलताय ना ती वेगळी सुमन आहे. माईवाली सुमन आहे ना, तिच्यावाला नवरा पोल्ट्री फार्म मध्ये कामाला पोल्ट्री आहे. फार्म. अंडे हा. एक बरं झालं ती सुमन तुमची सुमन नाही. घाबरलं मला घाबरायला नाही, झालंय सख्खी एकदम. मावस बहीण गावात बोबाटा झाला तर काय कमी अपमान? आपल्याला जायचे घाबरली तू. जायचे आपल्याला. जायचंय. हा, ते बारशाला उशीर होतोय ताई. नाही बरं झालं ती तुमची सरळ सुमन. सरळ जा तिकडून. चला. हे बघा ताई, तुम्ही आहे ना कोणाला पत्ता विचारूच नका. नाही. फक्त आहे ना नाक शाबूत ठेवा. का बरं? अगरबत्तीचा वास येईल, लगेच समजायचं मंदिर मंदिर आलं. आहे. आलं लक्षात? लगेच आवाज द्यायचा, वास कर. हा? आलं. जाते मी. हा, चल. चला हा. ताई हे हे नमा. ताई ताई काय अरे बारशाला जातोय, आनंदाचा प्रसंग आहे, तू कशाला रडते आता? ताई काय झालं? काय झालं? ताई काय झालं? या तुम्ही इथं बसा. तुम्ही पाणी प्या. बसा तुम्ही पाणी प्या. मा- तुम्ही असं नका करू. सुमनचं वाईट वाटत हो. लय वाईट झालं बिचारीचं. तिची काय चूक आहे, नवऱ्याने शेण काढलं बाहेर. ए, अरे पण ती आपली सुमन नाहीये ना. आपली सुमन नाहीये ती. कोणाची का असं ना, हा? कोणाची तरी कोणतरी असन ना ती. मग तिला मन नाही, तिला भावना नाही, तिला वाटत नाही काही काही. अरे काय संबंध? एक तर तिच्या जिजूनी तिला मिठी मारली म्हणून कच काढली त्या पोरीनं. आता नवरा शेण खातोय तर काय करीन ती? मी मिठी मारली ती वेगळी, तू सांगते ती वेगळी, दोन वेगळे आहेत. तुम्हाला फक्त मिठी मारायचंच आठवतं, त्या पोरीवर काय बीतती ते नाही कळत तुम्हाला. अरे गडबडी चुकून मिठी मारली तर डायरेक्ट बोबाटाच करते तू. जायचंय ना आपल्याला. थांबा तुम्ही 2 मिनिटं. हा. काय हो पण आता काय होती, काय करीती हो काय सुमन? करे ती म्हणजे काय करणार? तुम्हाला सांगते अशी ना गरीब गाय ताई. आसन नाही तर काय मग? जेव्हा आली ना नांदायला आली ना अशी गोरी पान सुंदर म्हणजे बया, नाक असं ताड गोबऱ्या घालाची पोर. नाही तर काय. तुला माहितीये का, तू पाहिलंय गोबऱ्या गालाची म्हणते, तुला तू पाहिलंय? माझ्या बहिणीवर ना अंदाज लावला म्या. असन ती पण गोरी पान म्हणजे असन गोबऱ्या घालाची उच नाकाची. तुम्हाला काय तिथं बाई माणसाचं चाललंय, पुरुषाचं काय काम आहे मध्ये? तोंड घालू का? तिथं वा. बरोबर बोलताय तुम्ही. असं म्हणजे होतीच मग गुबऱ्या गालाची गोरी पान सुंदर बया, काय बया बिचारीनं केलं कोण? खंगली. आता काय नाही अहो, खंगणार नाही तर काय. मला सांगा, लग्नाआधी तिच्या घरच्यांनी चौकशी नको करायला का हो पोरीची? पैशाला बोलले. काय पैशाला त्या बोलले. पैशाचं एवढी घेऊन मोठी बसल्यात. जमीन बघितली, शेत बघितलं, 2 गाड्या आहेत, तो पोरगा 4 व्हीलर घेऊन भेटायचा पोरीला. झालं पैसा बोलतो ताई. आयो, भल्याची दुनिया नाही राहिली ताई. पैसा बोलतो. भल्याची दुनियाच नाही राहिली हो. काय करायचं त्या सुमननी मला सांगा. लगीन करायचं म्हणजे खायचं काम आहे का बाया? काळजाचा तुकडा काढून देतो बाप. आणि अशी वागित्यात माणसं बया. ताई जाऊ द्या तुम्ही. चौकशी केली असती तर काय झालं असतं बिचारीचं, वाचलं तरी असतं. माझ्याकडे चौकशी का नाही केली मी म्हणते. मग? मला विचारलं असतं तर मी सांगितलं नसतं का? मग काय हो? मी सांगितलं नसतं का? मग? पण आमची ओळख नाही ना म्हणून चौकशी नाही केली माझ्याकडे. हो ताई, अरे तुमच्या जवळची नाही ती. काहीच संबंध नाही. 4-5 महिन्यांनी तिच्या एरियामध्ये जाणं होतं. तिथं एकानं सांगितलं आम्हाला लय वाईट वाटलं. वाटलं मला. ताई, असे डोळे बंद राहू द्या, डायरेक्ट मंदिराकडे चालला जा तुम्ही. लय
लय चिडचिड. अरे तुम्ही तिला ओळखत नाही आणि तुझा तर दूर दूर पर्यंत संबंध नाही ग मसाड तोंडे. बोला त्या बाई समोर. अरे काय अर्धा तास झाला त्या सुमनची काळजी वाहता ती कोण ते पण माहिती नाही ना तुला. तुम्ही बाई माणसे ते. ताई ताई तुम्ही मंदिराचा रस्ता तुम्ही तिकडून. ना हा ताई मंदिरात. अरे मी वेगळा सांगितलं का त्यांना. तुम्ही बाई माणसाचं बाई माणसाला बरोबर कळात. अरे रस्ता सांगण्यात काय बाई माणसाचं आहे. रस्ता आहे तो फुटका टायर जरी सोडलं तर सरळ चालत जाईल. वेगळं आहे त्याच्यात. चिडचिड करीत होता, चिडचिड ओ ताई काही नाही हो ताई टाच्या उच्चा केल्या ना तरी ते मंदिर दिसून जाईल घुमट दिसून जाईल. जा तिकडून. तुम्हाला उशीर होत असेल ना. आपल्याला जायचंय. माहितीये मला. लय वायबर होऊ नका 4 लोकांना. ओ ताई मंदिर ऐका मंदिराकडे चालले ना तुम्ही. त्या मंदिरात जरा पाया पडून घ्या, दर्शन घ्या. जागृत देवस्थान आहे. काय सांगता? महिन्याला फरक पडितो. महिन्याला फरक महिन्याला पडितो. शिराळ्याला एक जागृत देवस्थान आहे तिथं दिवसाला फरक पडितो. ताई माहिती का तुम्हाला? बया कुठशी हो कुठशी माहित नाही तुम्हाला? शिराळ्यात कुठशी? ते बस स्टॉपला उतरला ना बस स्टॉपला. हा की असं बाहेर पडला ना की डाव्या हाताला वळायचं. डाव्या हाताला की वळायचं. तिथे पेट लागते बघा. पेट लागती. तिथून खालच्या अंगाला गेलं ना हा, एक हा. मसाल्याचं कांडप लागतं. हा तिथे ना तुला माहितीये का ए हा करते मसाडा सारखी तुला माहितीये. आसन प्रत्येक गावात एक कांडाप असतोय. तुम्ही नका तोंड घालू. बाई माणसाच्या मध्ये बोलायचं काम नाही तुमचं. पुरुषांनी थोबाड नाही उचकटायचं. गप्प बसा तुम्ही. तर त्या कांडाप आहे. त्या कांडाप आहे तिथून डाव्या हाताला असं खालच्या अंगाला गेला खालच्या ना अंगाला की गेलं. मंदिर आहे. गुरुजींची ओळख आहे आमची. तुम्हाला नवस बोलायचं सण दिवसाला एक काम करा तुम्ही नंबर ह्याच्यात एवढा फिट करा. चालेल. हा नंबर फिट करा. मग मी काय करते फोन करते त्यांना. चालेल माझी ओळख सांगा. नंबर आपण फोन करून ऐका ना पण ते पोस्टाने पाठवला नवस फेडला तर चालेल ना. चालेल की मी सांगून ठेवी. सांगून ठेवा. बरं झालं बाया. ताई केला केलं ना केला fit? नंबर मी तुम्ही तेवढं- फोन करा हा. आणि तुम्ही दिवसाला फरक पडतो. तुम्ही चला. करा. हा चालेल झालं चालेल ना? चला. मी चल. ताई जा येते. सावकाश. पाणी पाहिजे का नाही तुम्हाला? नाही बरं वाटलं तुम्हाला भेटून. हा नाही या आपण येते. ओ ताई ताई थांबा थांबा. ते तुम्ही मसाल्याच्या कंडपाचं बोलला शिराळ्यात. हा चांगलं मिळतो का हो मसाला? चांगला म्हणजे दूरच्या गावाहून तिथं मसाला घ्यायला येतात. बाया, तो काय तुम्हाला सांगता माहिती नाही तुम्ही? का? अरे माहिती नाही. चांगला मसाला अहो, मिळतो. चांगला म्हणजे तुम्हाला पाहिजे का? नाही खरं तर मी करत असते हो पण यंदाचा मसाला माझा जरा चुकला. असं कसं चुकलं? नाही काय झालं त्या कलरवाल्या मिरच्या असतात का नाही काश्मीरी मिरची. माहित नाही कुठल्या होत्या काय माहिती बॉम्बलायला. त्या कुठल्या कलरच्या मिरच्या होत्या ना त्याचं मी कालवण केलं. तर काय झालं त्या कालवणात मी अशा तिखट नाही व्हायचं नुसताच कलर कालवणाला म्हणून मी खंडीभर मसाला टाकला त्याच्यामध्ये. बरं ते कालवण झालं तिखटच्या माकाट. बरं आमच्या यांना मूळ व्याधाचा त्रास आहे. काही नको बोलू ना. ओय, काय बोलते काय? ते दिसतं तोंडावरून दिसतं. तोंडावरून कसं दिसतं मूळ व्याध आहे. कसं दिसतं तोंडावरून. तसं नाही तुम्ही लय चिडचिड करता त्यावर अंदाज आला मला. बघा आता तरी जरा गप तू राहा. बच्चा करते म्हणून कळतंय ते. बच बच वायबर होऊ नका लय दुसऱ्या नको ना बोलू काही बाई. नको ना लय बोलू. चिडचिड करता तुम्ही. मसाले तिखट बनवू नका ताई. नाही अहो नाहीच मी चांगलाच बनवते हो. काय झालं माही जाऊ आहे ना तिनं चुकवला मामा. असं कसं चुकव? ए, 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 असा ए, चुकवला म्हणजे. वहिनी नाही वहिनीला तू विचारलंच नाही चाटा मारू नको. चाटा काय मारल्या मी? तू विचारत जाय तिला 4 पावसाळे जास्त बघितले तिने. 4च पावसाळे बघितले. दुष्काळग्रस्त भागात राहते ती. मला सांगता कौतुक तुमच्या बहिणीचं. ए उपट्या खोपडीची. मीच अरे अनुभव जास्त आहे असा अर्थ होतो ना त्याच्या. मग तोंडात वाकायचा ना अनुभव. काय किती तोंडात न पिचकाऱ्या कसल्या? नीट मशेरीच्या. नीट. बाया तोबरा भरलेला असतो बघा तेव्हा मशेरीचा. नमा. काळ काळ तोंड बघवत नाही. काय बोलते. काय बोलते काय बोलते. हा? नको ना काही कधी बोलू. सांगितलं मला मसाला तिखट झाला. चांगला माझा मसाला मी मिरच्या भाजल्या चांगल्या कुटल्या चांगला मिरची बनवली. त्याच्यानंतर मवाळ थुकीती त्या मशेरीचं आणि मग त्या थोबडाने मला सांगती का मसाला बाई मसाला गलाय तिखट झाला. गुचुबट. बारशाला जायचे आपल्याला. लय काळजी तुम्हाला पुळका वहिनीचा तुमच्या. त्या बारशाच्या घुगऱ्या संपतील. तुम्हाला घुगऱ्याचीच पडली. अरे नाही भावकीत भांडण झालं तर आपल्याला बोलता येईल. ए, ओ भो तुझ्या बारशाच्या घुगऱ्या खाल्ल्या बोलू नको म्हणून. चल तुम्हाला कधी बोलायला जमलंय? हा. हा माझ्या तोंडावर नुसता तुमचा आवाज चढितो. तिकडे लोकांना हुप करून उभा असतोय माणूस मला बस सांगत. गाडीवर बस. जास्त बोलू नको. येते ताई तुम्ही मसाल्याचं बघा. नाही नाही तिखट थांबा 2 करायचं. मिनिटं. नाही ऐका माझं. काय झालं अरे बापरे. आधी जी बनवायचे ना मी मसाला तो चांगला बनवायचे. अवघड आहे. सांगायचं राहिलं मगाशी काय झालं
मी आहे ना यावेळेस ना माझ्याकडनं तेजपत्ता जास्त झाला. असं का? हा, पत्तरफूल, तेजपत्ता आणि लवंगा यांचं आपण समप्रमाण घेतलं बा तर ते काय होतंय, मसाला चांगला होतोय आणि चांगला बनतोय, म्हणजे मापात होतंय सगळं. तसं तुम्ही करून बघा ना. नाही मी करतच नाही ना मसाले, आमच्याकडे पप्पी देते ना मसाले. पप्पी कोण बरं? अरे जायचंय आपल्याला. हा जायचंय, माहितीये लय बारशाची पडली, कुठं मोठं नाचायचंय तुम्हाला तिथं जाऊन. हा तर पप्पी बनवती का? पप्पी बनवते. बाया, मग त्यांचा धंदा आहे का हो ह्याचा? का करती? का करती बिचारी? मला माहित नाही का करती. 6 महिन्यांपूर्वी तिचे मालक वारले. बोला. काय नुकतंच लग्न नुकतंच झालं का तिचं? पोरं आहेत केवढाली आहेत? 2. मोठाली बारकाली आहेत बाया? बारकी 2 पोरं आहेत. कोणाकडे बघायचं हो? त्या पोरांनी कोणाच्या तोंडाकडे बघायचं? तिच्याकडून मसाले घेते मी. बाया चांगलं काम करीत हो. अहो आपणच एकमेकींना आधार. ताई रडू नका तुम्ही, ताई सावरा तुम्ही स्वतःला. ताई आपण सावरलं पाहिजे. मला सांगा, आपल्या हातात आहे का आता दुसऱ्याचं जाणं? आपल्या हातात तुझा काय संबंध आहे? काही संबंध आहे का? बस इकडे, इकडे बस. ओ ताई, हा तुमचा तरी काय संबंध आहे? तुझा दूर पर्यंत संबंध नाही, तरी तिच्या नावाने टाव फोडताय तुम्ही. तर असं रडतायच काय? तुमचा नवरा मेलेला आहे. नवऱ्याला मारायला निघाले तुम्ही. हा, तुम्ही एक लक्षात घ्या, ती बाई त्यांच्याकडे मयत झाली त्याच्याबद्दल सांगती. हा, ऐका माझं नीट कान देऊन. हा, घुगऱ्या खायच्यात बारशाला जाऊन. बायकोचं ऐकावं जरा माणसानी. कार्य आणि कारण याच्यामध्ये ना फरक करावा जरा. हा, माझा आवाज करा खाली, दाबा मला. कारणाला जावं माणसानी. कार्याला एक वेळ नाही गेलं तरी चालत, कारणाला गेलं माणसाला आपुलकी असती. बघा कसा आपुलकी ना आला आपल्याकडं. कसं आहे ना, जिथं बुंदी पाडीत्यात ना तिथं लय डोंगळे जमित्यात, पण जिथं दुःख असतं तिथं कोण जात नाही. आपण जायचं असतंय, कळलं का? अरे पण आपला काय संबंध आहे? पट्टू. ओ ताई, ताई इकडे गाडीवर बसा. तुम्ही गाडीवर बायको चुकती तुमची, त्याला कुठे घेऊन चालले? अरे त्या वासकरांकडे सोडायला चाललो. मग तिथं येते मी चालत. चला तू नको येऊ. मग सोडून द्या. तू पैपाईच्या चौकाच्या वडापणीच्या. भया तू नको बोलू. मी नको येऊ का? तू नको. काय हौस आहे माणसाला दुसऱ्या बाई माणसाला गाडीवर बसायची. तवाच ओळखलं होता बहिणीला, गचकानी मिठी मारली तवा. काही बोलू नको. या घरी या, इथं येतात ना तुम्ही. चांगला खंडीभर मसाला घालते कालोनात. चांगला मुळव्यात तुमचा 2 डबल मुळव्यात होईल तुम्हाला. हे स्किट बघून ना मला माझ्या आईची आणि काकूची आठवण आली. काय रंगला गप्पा. वा वा वा, बहारदार. प्रसाद, आय एम शुअर तुम्हाला पण कोणाची तरी आठवण आली असेल. नाही, मी तेच बोलणार होतो की मला माझ्या बायकोची आणि माझ्या सासूची आठवण आली. माझ्या बायकोचं आजोळ पंढरपूरचं, म्हणजे ऑफकोर्स माझी सासू पंढरपूरची. तर त्यानं तास सव्वा तास 1.5 तास कुठल्या तरी गल्लीतली सुमी, कोणतरी आप्पांची नंदा, अशी नावं घेऊन 1.5 तास बोलत असतात. जी व्यक्ती आणि जी नाव मी आयुष्यात पाहिलेलं नाही त्यांना, ना त्या आमच्या लग्नात आल्या होत्या, ना मी पंढरपूरला गेलो तेव्हा त्या मला. ही कोण माणसं आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही गप्पा मारता? म्हणजे काय स्किट होतं हे, आणि काय अफलातून परफॉर्मन्स होता. लाजवाब कॅरेक्टरायझेशन, लाजवाब, म्हणजे तोडच नाही ना मा. क्या बात आहे. आणि तितकीच भक्कम साथ ईशा तुझी पण. आणि श्याम्या, काय एक्सप्रेशन्स होत्या तुझ्या आज. ओ हो. म्हणजे श्याम्या, इतक्या सटल आणि इतक्या ऍप्ट, अख्ख्या नवरा जातीला रिप्रेझेंट करणारे एक्सप्रेशन तू दिले. वा. अप्रतिम लिखाण, फार सुंदर, बारीक जागा तुम्ही तिघांनी भरल्या होतात. कहर, कमाल, फार मजा आली. वंडरफुल. सई, क्रेझी परफॉर्मन्स होता. मला सगळ्यात आधी सेटला खूप कॉम्प्लिमेंट्स द्यायचे आहेत, कारण घर वेगळं दिसतंय. घर तोरणापासून घर वेगळं आहे. त्या तोरणला एक फील आहे. जसे तुम्ही आहात ते रिप्रेझेंट करणारं, तसे छोट्या गोष्टी, वेल आलेले, तुळशीचं, फारच सुंदर सेट. आणि
त्याहूनही सुंदर परफॉर्मन्स. मला हे खूप दिवस बोलायचं होतं. तुमचं त्रिकूट खूप आवडलं. मंडळी, प्रत्येक आरंभामध्ये एक शेवट असतो आणि प्रत्येक शेवटामध्ये एक आरंभ दडलेला असतो. पण जेव्हा या दोन्ही गोष्टी एकत्र येतात तेव्हा नेमकं काय घडतं हे आता आपल्याला पुढील प्रहसनातून बघायला मिळणार आहे. जे दाखवायला मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे एनर्जेटिक हास्यवीर. मी आलोय प्रीती. बर. संगम. संगम, आयुष्याच्या या वळणावर तू पुन्हा भेटशील असं कधीच वाटलं नव्हतं मला. जो ध्रुवासारखा आढळ आहे तो संगम. अरे बापरे. जो हिमालयासारखा निश्चल आहे तो संगम. या प्रीतीसाठी जो आसुसलेला आहे तो संगम. माझं पूर्ण आयुष्य तुझ्यामुळे पूर्ण होणार आहे आणि म्हणूनच हा प्रीती संगम मला मान्य आहे. सुपर 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 सुपर. सर कसं आलं? छान छान झालं छान झालं. प्रीती एक काम कर, फक्त थोडं होल्ड घे आणि मग मिठी मार. हा ओके ठीक हाँ ओके. टेकला करूया. हाँ श्याम. मैं सब समझ गया मैं. ए तालिब, तालिब किधर है? तालिब, अरे क्या गालिब बन के बैठा है क्या अंदर? शूटिंग देखने आया क्या? कटर निकाल, स्टैंड निकाल, बोलने से पहले निकाल रहा है तू. चल चल मास्टर लगाने का इधर. हाँ ए पमे 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 काय काय ते स्टँड पण काढ. हाँ स्पॉट दादा. पमे 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 सगळं उक बुक वाटते रे. अरे गिरा दिया वो गिरा मत रे. स्पॉट दादा, पमे 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 चहा घेऊन ये माझ्यासाठी लवकर. भरो यार, कुंडी उंडी कुछ रखो. भरो ओक बोक दिसतंय सगळं. हा स्पॉट दादा. अरे आणणार आहे, कुंडी आणणार आहे. एक स्पॉट दादा, माझ्यासाठी एक ब्लॅक कॉफी आणि बाजूला शुगर. स्पॉट दादा, एक ब्लॅक कॉफी बाजूला शुगर. नाटकात काम करतोस ना तू? हो. हो, मग तिकडे असं ब्लॅक कॉफी आणि बाजूला शुगर वगैरे मिळते? नाही, मी असं ऐकलं एवढूशा कपात वगैरे चहा देतात ना. अभी मूड नहीं है, कैंसल करो. कसं होतंय मॅडम? कसं तरीच होतंय. नाही नाही, तुम्हाला नाही, काम काम कसं होतंय? अच्छा, हा हे ते हा ठीक आहे. पहिलाच दिवस आहे ना तुझा. हा. आणि रिहर्सल होती, टेकला बरं करशील तू अजून. नाही मी करेन. काय झालं ना, माझा पहिला दिवस आहे पण मालिकेला 1000 भाग पूर्ण झाले तो. आणि एवढी मोठी म्हणजे महाराष्ट्रातली नंबर 1 मालिका, माझा पहिला दिवस आहे. सो एक दडपण आलंय, जेल व्हायला वेळ लागेल ना. इट्स ओके, होशील. Yes. काही प्रॉब्लेम नाही, सगळे चांगले आहे तिकडे. 1 मिनिट घेऊ फक्त मी. येस. हाय गाईज, हॅलो, हाय हाय हॅलो. मला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की पृथ्वी प्रताप सकाळी 8 वाजता फिन्स्टावर लाईव्ह काय. तर त्याच्या मागचं कारण हे आहे की हा माझ्या मागे तुम्हाला सेट दिसतोय, हा ओळखा. गेस 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 मी कुठल्या सेटवर आहे. येस आशुतोष. येस करेक्ट. PP युअर रॉकस्टार. थँक्यू थँक्यू. पण हा गेस करा, हा सेट कुठला आहे? ओ येस करेक्ट करेक्ट. विशाल, तू बरोबर ओळखलेला आहेस. मी महाराष्ट्रातल्या नंबर 1 मालिकेच्या सेटवर आहे. प्रीती गेली शनिवारच्या बाजारात. मी प्रीती गेली शनिवारच्या बाजारात संगमचा रोल करतोय. गेले 700 एपिसोड ज्या कॅरेक्टरचा हाईप केलेला आहे की एक माणूस येणार आहे, संगम येणार आहे, संगम येणार आहे, कोण असणार आहे, तो मी आहे. आणि आज माझ्यासोबत हिरोईन प्रीती आहे. सॉरी प्रीती मॅम काहीतरी खात होत्या. काय मॅम, काय खात होतात? इट्स अ क्रोझो. मॅडम मला द्या ना बटर. घे जा. हाय मॅडम, एकदा हाय बोला ना प्लीज. हॅलो हॅलो गाईज, कसे आहात सगळे? मी तुमच्या सगळ्यांची लाडकी प्रीती. ओळखलत का मला? आय एम सो सॉरी, मी जरा असं छोटासा ब्रेक होता. सो आमची मालिका बघत राहा. प्रीती गेली शनिवारच्या बाजारात, है ना?
येस हाय थँक्यू थँक्यू थँक्यू. तर मी संगमचा रोल करतो. आय होप. चला शॉर्ट रेडी सो मला बोलवलेलं आहे डिरेक्टरनी. आमचा शॉर्ट आहे आता. मी TMW मधून येतो असा. संगम नाही थुकलेला चिंगम वाटतो. बाय गाईज सी यू. बाय गाईज. टेन्शन आहे टेन्शन. हाल हा हा ठीक आहे गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. ओ हॅलो सर. हॅलो कसे आहात तुम्ही? आफ्टर सो लॉंग किती दिवसांनीच येत आहे सेटवर. या सर. हे आता सगळे ज्यांना गुड मॉर्निंग करतायत ते कोण आहेत? हे मला पैसे देतात. हो तुमचे पप्पा आलेत? नाही आपले प्रोड्युसर आले. सर सर गुड मॉर्निंग सर. सर गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. हा ठीक. सर कॉंग्रॅच्युलेशन सर. आपली मालिका 1000 भाग पूर्ण करते सर. याला जरा थांब. हाय सर. पम्या सर सर मास्टर करून घेतो मग आपण बोलूया. चल ना चल ना बाजूला I'm ready. अरे पम्या इम्पॉर्टंट वाला इकडे ये. अहो सर मास्टर चांगला मूड लागलाय अरे सगळ्यांचा. ये. लाईन करून घे. येस येस हां येस. बोला सर. ते आपले ते सकाळी चॅनलची मीटिंग होती ना. हा सर काय काय त्यांनी ट्रॅकवर काय सजेशन दिले? नाही ते चॅनलवाले बोलले सिरियल बंद करायची. काय सर काय आलं सर? सर काय आलं? सर काय याचा माईक लाव. नाही जरा थांबा. हा बोलतोय. काय नाही येस येस. काय बंद करायची बघ म्हणजे ना यार मला पण कळत नाही यार. किती एपिसोड कधी? अरे आजच लगेच बोलले ते. अहो सर पण असं नाहीये काय सर. आपण 300 एपिसोडचा एक नवीन ट्रॅक आणतोय. संगम नावाचा कॅरेक्टर आणतोय प्रीती समोर हिरोईन समोर. त्याची एंट्री TMW मधून आहे. विला समोर तो असा उभा राहतो सर. एवढं आज हाफ शिफ्ट नंतर आपण तिथे जाणार आहोत ना सर त्या विलाला. तू येडायस काय? हाफ शिफ्ट नंतर सगळं शिफ्टिंग गोडाऊनला कर. हे जे काय हाफ शिफ्ट मध्ये संपवून टाक. हे एवढा नाही खर्च करणार. विलाचे 20,000 TMWचे 15,000 एवढा कोण खर्च करेल? त्याला एकतर ह्या चॅनलवाल्यांचं काही कळतच नाही. माझी सिरियल बंद होणार आहे मला असून अख्ख्या इंडस्ट्रीला माहिती आहे यार. असंच असतं सर. पण काय नाही मला माहिती नाही. तू हे बघ जे काय हाफ शिफ्ट मध्ये संपव. मी हा डांगू बोल. अरे मला माहिती आहे डांगे तुला माहिती आहे ना माझ्या नावांचा प्रॉब्लेम आहे. कोण चॅनलवाला? मला नाही. मी काय बापाचं खातो चॅनलच्या? अच्छा कॉम चालू आहे का? हा नीता मॅम बोला. मी आता ते आलो होतो इथे सेटवरच होतो. सर नाही काय म्हणजे चॅनल मध्ये काही प्रॉब्लेम झालाय का? सर नाही सर मला काय वाटतं जस्ट सजेशन आहे मॅडम. एक जस्ट सजेशन आहे. संगमच्या कॅरेक्टरसाठी ना हे शर्ट जाम सोबर वाटतंय. एक ब्लेझर मिळाला तर तो TMW मधनं येणार आहे ना. ते आपल्या कॉस्ट्युम वाले आहेत ना मिलिताई. मी त्यांना बोललो एक ब्लेझर द्या. चिडल्या. बोलल्या काय ते घाल ना गपचूप असं पटकन बोलल्या मला. तर त्यांना कोणीतरी सांगा ना. चिडतात सजेशन दिलं की. त्यांना कुणीही काही सांगू शकत नाही कारण ती प्रोड्युसरची मेहुणी आहे. सर सर त्या कडक कॉस्ट्युम करतात सर. त्या मला खूप आवडतात. श्याम आपण कालचे राहिलेले क्लोज काढतोय. वाईड नाहीये आता. हो हा वाईड नाही? नको. रसिका तुझे कालचे क्लोज राहिले होते ना? पण सर आता वेगळा सीन रिहर्स केला ना याच्यासोबत तो करून टाकूयात ना पटकन. आमचा सीन आहे ना आता. नाही तो करूया आपण. बोलतोय सॉरी थोडा रसिका सर त्या सीनला खूप रडले होते सर. माझा मेकअप खूप डल होता. आता पुन्हा सगळं करावं लागेल मला डल. श्रमेश मेकअप कमी करायला सांग यांचा. ए मेकअप कमी रसिका कर. काय आहे कमी कर. कदाचित आज तेवढेच क्लोज होतील. अच्छा आज लवकर बॅकअप आहे का? ग्रेट. सिरियल रॅपअप झाली आहे. ओके हा काय सर काय आलं सर काय आलं? सर काय आलं? काय नाही काय आम्ही बोलतोय. सॉरी सर माईक लाव. तू एक काम कर ना जरा थांब ना बाजूला हो ना. सर म्हणजे हे काय न्यूज आहे ही? असं कसं चॅनल वाले करू शकतात सर? 3 महिन्यात सांगितलं होतं ना. 3 महिन्यांचं एक्सटेन्शन होतं. 400 एपिसोड एक्स्ट्रा करणार होतो आपण. अगं हो पण ते एपिसोड त्यांनीच वाढवले होते ना. आता त्यांनीच कॅन्सल केलेत. आताच प्रोड्युसर याला अर्थच नाहीये सर. मी 2 सिरियल सोडल्या आहेत उगाचच. हा ठीक आहे चालतं. हा चाल बघतो मी. पम्या हा सर. हा ए थांब काय झालं? आजच बंद करा बोलले. थम्सअप असा केलं की अजून 400 एपिसोड वाढवलेत. सर पण याला काहीच अर्थ नाहीये सर. असं कसं बंद करू शकता? तुम्हाला माहितीये का 2 प्रोजेक्ट साठी मला असा विचार केला होता. 2 सिरियल याला अर्थ नाहीये. ऐकशील आपल्या ज्याची दुसरी सिरियल चालू आहे तुझं माझं सपान तिकडे तुला वळवतो मी.
सिरियसली तिकडे ट्रॅक चालू नेक्स्ट वीक पासन हा हिला ते तुझं माझं सपन मध्ये करायचा हा जाईल ती पैलवानची सिरियल आहे ना. हा तुला बघते मी नंतर. भेट तुम्हाला. सर एक जस्ट सजेशन आहे आपल्या संगमसाठी. ए पम्या हा कोण आहे? इंट्रोड्यूस करून देतो सर. जे संगम कॅरेक्टर आहे ना त्याच्यासाठी ह्याचं कास्टिंग झालंय सर. पीपी पृथ्वी प्रताप. तुम्ही त्या कॅरेक्टरला बोलावला पण सर आज दुपारपासून त्याचं शूटिंग होतं ना सर. बोलावं लागलं सर. चॅनलने त्याचं नाव सुचवलंय सर. आणि मोठा आर्टिस्ट आहे तो. बंटी पंपम नाटक मालूम आहे? बंटी पंपम त्याचे 500 प्रयोग झालेत ना त्याचा लीड आर्टिस्ट आहे. चॅनल बोललोय फोड त्याला मी फोडला तो फुटला. म्हणजे सर नाटक सोडून आलाय तो. अरे यार तुम्ही ना इकडे किती ठरवलंय त्याचे पैसे? पर डे 7,000. किती? सर आवाज दिला. पीपी नाही बोललो रे. किती बोललो? येडा झालाय का तू? 7,000 रुपये तू सर चॅनल हवा होता ना तो. अरे पण सिरियल बंद होते मी कशाला देऊ त्याला 7,000? सर प्रत्येक वेळी तुमचं ऐकत आलो. मी शब्द दिलाय त्याला. तुम्ही काय बोलून सर मी काय बोलतो संगमची एंट्री आपण तो येतो बघा तेव्हा जर आपण खालनं चार्ज माझ्या आहे मी तू जातो. हा, मी बोला, बोलतो. बोला. बाई ये इकडे ये बस. ऐक सर ऐक हे बघ कसं आहे माहिती आहे. ऐक ना तू आता मोठा ऍक्टर असणार आहे. म्हणजे आता हे बोलतायत चॅनल बिनल होतं प्रीतीचा पॉम काय ते मी पाहिलं नाही. नाही सर मी नाही पाहिलाय. बंटी पंपम सर. बंटी हे ना ऐक ना हा हा म्हणजे तू एकदम तुफान करत असशील तिकडे. प्रश्न तो नाही आहे. झालाय काय माहिती आहे म्हणजे हे बघ आपली काही जानी दुश्मनी नाही. personal नाही, दुश्मनी नाही. आपण पहिल्यांदा फेस टू फेस सर तर मला एवढंच म्हणायचं आज की तू घरी जाशील. काय झाला त्या नीता मल्होत्राने आज बोलवला माझी सिरियल बंद केली. काय पम्या सॉरी. अरे काय हे सर मस्करी प्रँक चाललाय ना सर. अरे नाही मला यार. पहिल्या दिवसामध्ये प्रँक चालला सर. ऐक ना सर, ऐक. खरंच हे बघ माझं पर्सनल काय सर, नाही नाही, पण आता समज आता तू प्रोड्युसर आहे समज हा आता तू आरशा समोर उभा राहा आणि समोर आरशात दिसतोय तो 7,000 रुपये मागतोय आणि तुला कळलं आज सिरियल बंद होते तू देशील 7,000? हेड चल मग तेच धरतोय. सर नाही सर. घरी जा यार सोडून दे. सर एक काम कर. ऐक माझा ऐक बरं हे 50 रुपये ठेव. चल विषय संपवून टाक. चल सर मी विक्रोळीला राहतो सर. इथे यायला 550 रुपये होतात रिक्षाचे सर. तुम्ही एक काम कर चॅनल वाल्याला सांग की तुम्ही जो माणूस सांगितला होता ना तो आला नाही म्हणून. मी आलोय सर. मी नाही, सर प्लीज माझं नका करू. मी सर मी नाटक सोडून आलोय सर. मी आता मला तुम्ही चॅनलवाले ब्लॅकलिस्ट करतील. नाटकवाले परत घेणार नाही सर. मला सांगू सर नाटकवाल्यांची ना बाकी जाम लफडी असतील पण अशा वेळेस ना सगळे एकत्र येतात. एका नटाने अर्ध्यातनं नाटक सोडलं ना बाकी कोणीच त्याला नाटकात घेत नाही सर. आणि माझ्या बाबतीत ना अजून घाणेरडा प्रकार झालाय. माझी रिप्लेसमेंट निमिष कुलकर्णी करतो. ऐक ना यार मला ऐका ना सर. लिसन गाईज ऐका आपली रॅपअप पार्टी होणार आहे. मी सगळ्यांना ग्रुप मध्ये ऍड केलेला आहे. कोण वेज आहे कोण नाही सगळ्यांनी लिस्ट मध्ये नावं टाका. ओके ऐका ना मला माझं एवढंच ऐका ना सर प्लीज. एक मला माझी एंट्री तुम्ही बोलला होता ती घ्या सर. इंस्टाग्रामवर सर हे 20 रुपये ठेव विषय संपवचा. अरे सर अरे पैशांचा प्रश्नच नाही. नाटकात मला 150 रुपये नाईट मिळते. अरे तुझी छलांग आहे मोठी माझी अवकात नाही. बस नाही सर मी पाया पडतो. ऐक ना. एक मिनिट सर एक मिनिट माझा ऐका सर. ए बाबू. मी इंस्टाग्रामवर सकाळी लाईव्ह गेलो तो सगळ्यांना बोललो मी संगम म्हणून पुन्हा जा. मी लोकांना सांगतो मी याला काढला माझी बदनामी होऊ दे बस. ए ऐक हे रमेश हे सोपे बिपे आहेत ना हे सगळे ऑफिसला पाठवा. हा, सर, packing आणि ते तो छोटा टीव्ही आहे ना तो मला घरी पाहिजे बाथरूमला लावायचा आहे मला. हो सर मॉनिटर आहे तो. हा मी घेऊन जाणार आहे, मला नाही माहिती पाहिजे. हॅलो हा पृथ्वी प्रताप बोलतोय. शेड्युलर बोलतोय. कुठल्या सिरियलचा? प्रीती गेली शनिवारच्या बाजारात. बघ याला मिळालं पण काम. आपल्या सिरियलचं नाव आहे ते. हा बोला ना सर काय झालं? पुढच्या महिन्यात 12, 15, 18, 21 फ्री ठेव. बेकार आजचं शूटिंग होत नाही माझं. पुढच्या महिन्यात कशाला तुझ्या मैताला ठेवतार का? सगळ्याला सांगितलं नाहीये का सर? मला पार्टीचं काय तर कळव बिर्याणी सांग. सर माझा एक स्पॉट घ्या ना सर. ऐक ना तू पुढच्या आपण करूया. सर माझा एक स्पॉट घ्या ना सर प्लीज. सॉरी सर मला ते सर मी नाटक सोडले सर. मला परत सर वा भन्नाट विषय भन्नाट परफॉर्मन्स रॅपअप पार्टी डिस्कशन्स तर मला फारच आवडलेले. सुपर हिट. प्रसादा मस्त विषय होता.
कित्येक नटांच्या बाबतीत माझ्या सकट हे घडलेलं आहे की काही ना काहीतरी सोडून काही ना काहीतरी पणाला लावून आपण कुठेतरी काहीतरी काम ॲक्सेप्ट करतो, तिथे माशी शिंकते आणि मग हे फार वास्तव आहे आपल्या फील्डमधलं. पण ते इतक्या वेगळ्या अँगलनी तुम्ही मांडलं की क्या बात आहे, मजा आली. मंडळी, अनेक प्रेयसींच्या विविध पैलूंचा अनुभव घेतलेला प्रियकर आज पुन्हा एकदा सज्ज झाला एका नव्या अनुभवासाठी. चला तर बघूया आज त्याला प्रेमाचा कोणता नवा पैलू बघायला मिळतोय ते. Hello people! Hello, I am back babies! I am back! I am back! सई मॅम, प्रसाद सर, हॅलो हॅलो हॅलो. नवीन सीझन, नवीन गर्लफ्रेंड, नवीन मुलगी, नवीन प्रेम, अभिनय तोच, पण प्रयत्न नवीन, उम्मीद नवीन. काय कसे आहेत सगळे, बरे आहेत? हा, आता काय यार, तुम्हाला खरा प्रेमाची लॉटरी लागल्यावर सगळे मजेतच असणार आहेत. हा, आणि अरुण सरांना तर या लॉटऱ्या वारंवार लागत असतात. काय प्रसाद सर, खरं आहे की नाही? एकदम. नाही, मला असं कळलंय की तुम्ही अरुण सरांकडे क्रश कोर्स केला होता, क्रॅश कोर्स केला होता, आणि तुम्ही अजूनही वरच्या खिशात त्यांचा फोटो ठेवता, हे खरं आहे? 100% खरं आहे. खरं आहे? हो, मग आताही आहे तुमच्याकडे? या क्षणी पण आहे. काही दाखवू शकतो. दाखवा. दाखवा. याचा काही फायदा होतो का म्हण सर? ते नाही सांगणार सर. नाही, मी पण ठेवलाय, म्हणजे फोटोवर असं सेम फोटो आहे. सेम फोटो मला त्यांनीच दिलाय आणि फोटोच्या गर्लफ्रेंड पटाव असाच एक आहे. तर म्हणजे त्यांच्याच कृपेने मला एक गर्लफ्रेंड मिळालेली आहे ऑनलाईन. आणि तुम्हाला खोटं वाटेल, खरंच खोटं वाटेल, पण ती मला प्रेमाने दादरचा ऋतिक बोलते. खरं. आता मी तिला भेटणार आहे पहिल्यांदा. आता जलने वाले जले रे, जलने वाले जले, आपण को कुछ फरक नाही पडता. मला रिप्लाय न करणाऱ्यांनी ना त्यांच्या नवीन फार्म हाऊसच्या सोफ्यावर डोकं मारून मारून रडावं. करा, कारण की आता मी रिप्लाय करणार नाही कोणाला. आता आपण तो जायगा रे जायगा मला सांगते. बघू कधी येते आता. आली की मग झाला. एंट्री मॅन. ओंकार. घायाळ. आय मीन ओंकार, पण तुला प्रत्यक्ष बघून मी घायाळच झालो ग. केवढी सुंदर दिसतेस तू. हा, बस ना, बस 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 बस. कशी आहेस? मस्त. मोकळा श्वास घेतीये. तुला बघू शकते, तुझ्याशी बोलू शकते. तुझा गोड आवाज कानात ऐकू शकते. आणखी काय हवंय मला? आय लव्ह यू ओंकी, आय लव्ह यू. मी फक्त कशी आहेस एवढंच विचारलं. प्लीज तू रडू नकोस. मला 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 मुली रडल्या की मला भीती वाटायला लागते. मला सुधरत नाही काय करायचं. डोंट वरी, डोंट वरी. सॉरी सॉरी सॉरी. माझ्या रडण्याला सिरियसली घेऊ नको. नॅचरल आहे ते. म्हणजे आनंद अश्रू येते मला रडायला. अच्छा, तुला आनंद होतोय म्हणून रड. मला कसली भीती वाटली. मला वाटलं तू खरं खरं रडतेयस. मला टेन्शन येते यार मुली रडल्यावर. ती रडल्या ना की मी जोक सांगतो, मग ते अजून रडतात. मग मला कळत नाही काय करायचं. मग मला भीती वाटायला. तू टेन्शन नको घेऊ हाते. तू हे काय करतेस? तू काय करतेस हे? हॅलो, काय आहे हे? तुला टेन्शन येतंय? मग मला टेन्शन येते म्हणून तू बीपी का चेक करतेस माझं? ते सुचतंय. हा, ते फुगतंय असं आतमध्ये. ते सुजत नाहीये, ते फुगत असेल आणि त्याच्यामुळे होत असेल. तू घाबरू नको. हो हो. आणि एका बाळाला घाबरायची गरजच नाहीये. त्याचा बीपी नॉर्मल आहे. जिंकला. अच्छा अच्छा, हे काढ ना सगळं. हो हो.
अरे वा बीपी नॉर्मल आहे हा, एकदम. बाप तू 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 सगळी तयारीतच आली आहेस की काय म्हणजे? हा म्हणजे आपल्या माणसासोबत असताना त्याला काही झालं तर त्याला मृत्यूच्या दाढेतून बाहेर आणायला नको का आपण? काय झालं हे? बाण घुसला हृदय. चांगलंय पण चांगलंय. तू घाबरू नकोस, हा. मी आहे तुझ्यासाठी आणि नेहमी असेन, तू काळजी करू नकोस. थँक्यू. ए वेटरला आपण ऑर्डर देऊया. देऊया. ऐक रे, हे कर मला 2 बटर रोटी दे. हा म्हणजे टोटल 4 कर. मला 2, मला 2, हिला 2 बटर रोटी. ओके सर. आणि त्यानंतर एक पनीरची भाजी दे. हा आणि एक बटर चिकन जर असेल तर उत्तम होईल. नाहीच ना सर. आणि एक मसाला पापड दे. त्याचं काय होईल? काय करतेस तू? तुझी शुगर टेस्ट करते. का म्हणजे तू आता ऑर्डर काय केलीस? बटर रोटी 2 बटर रोटी. आणि मग शुगर हिट झाली तर? म्हणजे ओंकार, अरे तुझी शुगर टेंडन्सी आहे ओंकार. शुगर बॉर्डरवर आहे, तुला कळतंय का रे? तुम्ही ऐका, हे सगळं कॅन्सल करा आणि 2 सलाड आणा. नको सलाड नको. सलाड कुठे? डेटवर कुठे सलाड? माझी शुगर नाहीये बॉर्डरला, माझी शुगर मुंबईला आहे. 2 सलाड आणा. नको ना प्लीज ना. 2 सलाड खायची आहेत तू अजिबात. हे बघ ओंकार, मला ना तू सोबत हवायस माझ्या. हो मला तू आता जिवंत तोपर्यंत हवायस रे. मला तुला गमवायचं नाही. तुझे हे आनंदाश्रू थांबव ना प्लीज. आनंदाश्रू नाही आहेत, मी काळजीने रडते ना रे. आई बाबा कसं फरक करतात ह्या दोघांमध्ये मला सांग. मला कळलं पाहिजे. तू गप्पा बस. तुम्ही 2 सलाड आणा. एक्सक्यूज मी, इथे या. इथे या. जवळ या. पुढे या. काय करतेस तू? तुम्हाला ताप आहे? मी जगताप आहे. यांना ताप आहे. नाही मॅम, मी ओके मॅम. ओके काय? तुम्हाला सगळं कळतं सगळ्यातलं. अहो डोळे लाल आहेत, जीभ पांढरी फट पडले, पचनाचा सुद्धा त्रास आहे ना तुम्हाला? काय? डॉक्टर कडे जाणं गरजेचं आहे. बरं. ब्लड टेस्ट करणं गरजेचं आहे. तुम्ही जा, आमची ऑर्डर घेऊन या आणि मी तोपर्यंत फोन करते त्याला. जा. ओके. काय ए ओंकार, तुझंही अंग तापलेलं आहे. नाही. मी ना आत्ताच्या आता ब्लड टेस्ट वाल्याला बोलवते. खूप होतं, खूप दुर्लक्ष करतोय. अगं नाही तापलेलं आहे माझं. हॅलो, हा ये. ब्लड टेस्ट अपॉइंटमेंट तू हा ये अशी घेतलीस? हा ये म्हणजे? अरे रोजचा आहे माझा. रोजचा आहे माझा ह्याचा काय अर्थ होतो? अरे मी ना त्याला रोजचं लाईव्ह लोकेशन पाठवून ठेवते. मिस कॉल दिला की तो येतो त्या लोकेशनवर. रोज करावला. काल आहे ना मी बस स्टॉपवर केलं. मी रोज माझ्या दाराबाहेर दुधासाठी पिशवी आणि माझे ब्लड सॅम्पल बाहेर ठेवते. दूधवाला दूध टाकून जातो आणि ब्लड टेस्टवाला ते टेस्ट घेऊन जातो. अच्छा. तुलाही करावं लागणार आहे. आपलं लग्न झाल्यानंतर मी त्याला सुद्धा तुझं लाईव्ह लोकेशन पाठवणार आहे रोज. अगं प्रेमासाठी मी रोज सुया टोचून घ्यायच्या स्वतःला. लोक प्रेमासाठी सुळावर चढतात, तू सुई टोचून नाही घेऊ शकत. घेतो प्लीज. घेतो प्लीज. नको ना यार. आनंदाश्रू नको ना. हे कुठे इतकं प्रेम करतोस, लगेच तयार झालास. घेतो हा आता काय काही नसलेली मुलं कशावरही तयार होतात. किती भारी आहेस तू. किती भारी आहेस. आय लव्ह यू ओंकी, आय लव्ह यू. हा तुला आवडलं नाहीये का हे? मला आवडलंय. तोंड का पाडलास? मी कुठे आणि तू एवढी हेल्थ कॉन्शियस असशील असं मला वाटलं नव्हतं ग. नाही, हेल्थ कॉन्शियस असणं फार गरजेचं आहे. काय ना आपल्या देशात आहे ना, कुणीच आपल्या हेल्थला घेऊन आहे ना असं एवढं जागरूक. खरंय. आणि नाही कोविड नंतर काय आहे हे कानात का ड्रॉप्स घातलेस?
ते कानाचा प्रॉब्लेम आहे तुला? नाही आता नाहीये, पण फ्युचर मध्ये होऊ शकतो ना, म्हणून प्रिकॉशन्स. परवा मी रिसर्च वाचलं, त्यानुसार 40 नंतर कानाचे आजार चालू व्हायला लागतात. म्हणजे आपल्याला ऐकणं म्हणजे कमी व्हायला लागतं ऐकणं. म्हणजे पडद्याला आहे ना तिची बुरशी वगैरे चढायला लागते. आणि नको ग, 40 नंतर होतंय म्हणजे तुझ्याकडे फार कमी दिवस आहेत. तू पण टाकायला हवं. मला नको काय टाकूस. असं नको. मला प्लीज माझ्या कानात अगं नको ग. आता हे असं बोलायचंय का आपण? मला बरं चल, हरकत नाही, पण मला असं वाटतं आपण असं वरचेवर असे नको भेटत राहूया. आपण आता कसे हातवारे करायचे मला कळतच नाहीये ह्याच्यामध्ये. हा, आपण असं भेटत राहूया. आणि आय गेस आपण एक सोनी लिव्ह आणि चिल करूया ना माझ्या घरी कधी. परवा चालेल तुला? नाही बाबा, माझे लागोपाठ 3 दिवस अपॉइंटमेंट आहे डॉक्टरच्या. म्हणजे उद्या माझी डॉक्टर बापटांसोबत अपॉइंटमेंट आहे, परवा डॉक्टर म्हात्र्यांसोबत आहे, आणि तेरवा चाचा लुंगीवाल्या सोबत आहे. चाचा लुंगीवाला? चाचा लुंगीवाला? हो. कोण आहे हा चाचा लुंगीवाला? अरे बापरे, त्याची अपॉइंटमेंट मिळत नाही. त्याची ती लॉरी आहे ना, ती फक्त 4च दिवस असणार आहे इथे, नंतर तो हैदराबादला जाणार आहे. लॉरी? हो. लॉरी म्हणजे तो असा एक टेम्पो असतो, असा तंबू टाकतो आणि त्या बरण्यांमध्ये जडीबुटी असते तो? हो ओंकार, बापरे, चाचा लुंगीवाल्याच्या हाताला किती गुण आहे माहितीये तुला? त्याच्या त्या लॉरी मध्ये ना ते सुपरस्टार आहेत ना, समीर चौगुले, त्यांचा फोटो आहे. समीर चौगुलेंचं नको सांगू ग, तो एका चिक्कीवर फोटो देणारा माणूस आहे. लोणावळ्याला गेला होता, कोणीतरी एक चिक्की दिली, हा फोटो काढतो ना, असं नको बोलू. सर बोरिवली मध्ये दिसतो तो फोटो काढत सगळ्यांना. मला बोलूस त्यांच्याबद्दल, मला ते खूप आवडतात. आवडू दे मला त्यांचं. हे काय टाकतेस? अगं काय करतेस मला? अगं माझी मान दुखतेय. अगं नको असं करूस काहीतरी. तू मूर्ख आहेस का? तुझी मान दुखते तर आधी सांगायचं ना. आधी सांगायचं म्हणजे आता तिरकं कसं सांगणार मी काहीतरी? आता हे असंच कसं? मान दुखते तर? अगं तू पट्टा का लावतेस माझ्या मान दुखते? माझी मान मोडली नाहीये. मोडली नाहीये म्हणजे किती रोगट आहेस तू यार ओंकार. सगळे कसे बीपी शुगर आहे, तुला मान दुखते, कानाचे आजार आहेत, असं कसं चष्मा लागला या वयात? इतका रोगट कोणी असतं का? बापरे, मी रोगट आहे? मी रोगट आहे? 1 मिनिट, वर खाली करून काही बदलणार नाहीये, तू रोगट आहेस. निघ चल. नीट बोल. निघ. हे ना, हे सगळं घेऊन निघ. कोण आहेस तू? केमिस्ट आहेस? पर्स मध्ये अख्खं केमिस्ट घेऊन फिरतेस. कोण आहेस तू? काय दात 32 अपॉइंटमेंट 33 घेतलीस तू? मला सांगतेस मी रोगट आहे? मूर्ख मुलगी कुठली. जा, कुठे जायचंय तिकडे. ए हे रडू नको, माझ्या डोक्यात जात आहे हे. मला प्लीज रडू नकोस तू. मला राग आलाय तुझा ओंकार. येऊ दे येऊ दे राग येऊ दे, मला काही फरक नाही पडत. एवढी आजारी कुठली? जा, फॅन आणि एसी बंद करा, स्वेटर घालून झोप त्यात. मला सांगते आजारी कुठली. जातात, मला नाही करायची तुझ्यावर. मस्त झाला परफॉर्मन्स आणि याला असंच पाहिजे. सई, इंटरेस्टिंग परफॉर्मन्स होता. आणि शिवा आज घायाळ करण्यासारखीच दिसती आहेस तू. ओंकार, तू ज्या प्रकारे विझलास ना, त्याच्यात काहीतरी म्हणजे आम्ही फारच सगळे हसत होतो तेव्हा. फारच आवडलं. आणि मला सोनी लिव्ह अँड चिल हे खूप आवडलंय. विशेष कॉम्प्लिमेंट्स या डायलॉगसाठी. मजा आली. भन्नाट परफॉर्मन्स. थँक्यू गाईज. मंडळी, हास्य मजले असे चढत राहतील, पण इथे मात्र वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया उद्याच्या भागात. मात्र उद्याच्या भागाच्या शेवटी निवडले जाणार आहेत 2 विनोदवीर, जे ठरणार आहेत सुवर्ण क्षणांचे मानकरी. तेव्हा बघायला विसरू नका उद्याचा भाग आणि बघतच राहा तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया.